दुश्मन का दुश्मन दोस्त होता है हा फॉर्म्युला आता कर्जतच्या राजकारणात पाहायला मिळतोय. कारण एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक असणारे राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये जवळीक आले, म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांच्या गटांमध्ये जवळीक वाढताना दिसते. अर्थात हे दोन्ही नेते प्रत्यक्ष एकत्र आले नाहीत, पण त्यांच्या गटातील नगरसेवक मात्र एकाच बाजूला उभं राहताना दिसत आहेत. आणि हे सगळं घडतंय कशासाठी, तर कर्जतच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आणि अहिल्यानगरच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील किंग मेकर ठरलेल्या घुले बंधूंच्या विरोधात. एका बाजूला घुले बंधू स्वतःचा प्रभाव टिकवून ठेवण्याच्या तयार येतात, तर दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या गटातील नगरसेवक यांनी अप्रत्यक्ष आघाडी उघडल्याचं दिसतंय. त्यामुळे कर्जत नगरपंचायत नेमकं काय झालं, परत सत्ता बदल होऊ शकतो का? ज्या रोहित पवारांनी राम शिंदेंना चकवा दिला आणि नंतर राम शिंदेंनी रोहित पवारांना चकवा दिला, त्या आता दोघं एकत्र येण्याची वेळ का आलीये? चला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. नगराध्यक्ष असणाऱ्या रोहिणी घुले यांच्या विरोधात आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकत्र येत मोठी राजकीय खेळी केली आहे. त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून लवकरच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो अशी शक्यता आता दिसू लागली आहे. विशेष म्हणजे एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे किंवा आजही विरोधक असणारे भाजप आणि रोहित पवारांच्या राष्ट्रवादी गटातील नगरसेवक या प्रकरणात एकाच बाजूला उभं राहिल्याचं दिसतंय. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की खरंच राम शिंदे आणि रोहित पवार यांचा एखादा राजकीय कट एकत्र शिजतोय का, की फक्त घुले बंधूंचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा तात्पुरता राजकीय प्रयोग आहे? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट 2022 पासूनच्या कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकांपासून सुरू करायला लागेल, कारण खरी कथा तिथूनच सुरू होते. 2022 मध्ये नगरपंचायती निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 12, काँग्रेसला 3 तर भाजपला फक्त 2 नगरसेवक निवडून आणता आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी झाली. 15 नगरसेवक त्यांच्याकडे आले आणि नगरपंचायत आघाडीच्या ताब्यात आली. यावेळी काँग्रेसला फक्त 3 जागा मिळाल्या होत्या. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. यानंतर 1.5-2 वर्ष झाली आणि 2025 ला काय झालं तर बघा, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर महाविकास आघाडीच्या 11 आणि भाजपच्या 2 नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला. यामध्ये काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक होते. जेव्हा शासनानं अविश्वास ठराव हा नगरसेवकांना देता येतो हे विधेयक जेव्हा मंजूर केलं आणि त्यानंतर पहिल्यांदा सत्ता बदल झालेली नगरपंचायत होती कर्जत. आणि मग कर्जतमध्ये सभा सुरू होण्याआधीच नगराध्यक्ष उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि यानंतर बंडखोरीची भूमिका घेतलेल्या रोहिणी घुले यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. आता रोहिणी घुले नेमक्या कोण तर बघा, 2022 ला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असणाऱ्या प्रवीण घुले यांच्या त्या भाऊजाई आहेत. तर कर्जत जामखेड युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष असणाऱ्या सचिन घुले यांच्या त्या पत्नी आहेत. खरं तर होत्या असं म्हणावं लागेल, कारण यानंतर राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलली. 2022च्या नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर प्रवीण घुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खरं तर खुल्या प्रवर्गातील घुले हे पहिले प्रस्थ विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना मिळाले होते. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपात इनकमिंग वाढलं. स्थानिक पातळीवर खरं तर घुले यांची किंग मेकर म्हणून ओळख आहे. घुले बंधू अर्थात सचिन घुले आणि प्रवीण घुले. घुले बंधूंचा प्रभाव फक्त नगरपंचायतीच्या माध्यमातून केवळ कर्जत शहरापुरता मर्यादित नाहीये, तर ग्रामीण भागातही त्यांचं मजबूत जाळ आहे. पूर्वी 2019 ला रोहित पवार यांच्या राजकीय घडामोडींमध्येही घुले बंधूंची भूमिका महत्वाची राहिली होती. 2024 ला राम शिंदेंना कर्जत तालुक्यातून विधानसभा निवडणुकीत लक्षणीय मतं मिळाली होती आणि यामध्ये घुले बंधूंचं योगदान महत्वाचं ठरलं होतं. घुले बंधूंनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र याच घुले बंधूंनी याच वर्षी म्हणजे 2024 ला परत 1.5 वर्षांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय, अगदी नुकताच. आणि मग त्याच्यानंतर झाली नगर परिषदेची निवडणूक आणि या नगर परिषदेच्या निवडणूक सत्यानंतरही झालं घुले बंधूंच्या योगदानामुळे. त्यामुळे भाजपला धक्का बसला. त्यामुळे घुलेंचा शिवसेनेतील प्रवेश हा 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो आणि भाजप राष्ट्रवादीला धक्का देणारा ठरू शकतो. म्हणूनच आता राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकत्र येऊन रोहिणी घुलेंना या पदावर हटवण्यासाठी गोळाबेरीज केल्याचं पाहायला मिळतंय. आता खरंच राम शिंदे आणि रोहित पवार एकत्र आले का?
आता बघा, खरं तर जेव्हा 2025 मध्ये भाजप सत्ता बदल झाला कर्जत नगरपंचायतीमध्ये, तेव्हा भाजपची सत्ता स्थापन करताना 9 महिन्यांचा फॉर्म्युला ठरला होता आणि यानुसार नगराध्यक्ष पदाची खुर्ची रोहिणी सचिन घुले यांना सोडणं भाग होतं. मात्र तरीही त्या खुर्ची सोडत नव्हत्या आणि म्हणूनच याच्या विरोधात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल केला. कर्जत नगरपंचायतीत एकूण 17 नगरसेवक आहेत आणि त्यापैकी 13 नगरसेवकांनी नगराध्यक्षांना हटवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणीवर काय विचार होईल, मग सभा बसेल का आणि मग रोहिणी घुले यांना राजीनामा द्यावा लागेल का आणि परत कर्जतमध्ये सत्ता बदल होईल का जसं 2025 झाला, ते पाहणं महत्वाचं आहे. पण यासाठी राम शिंदे आणि रोहित पवार त्यांचा गट एकत्र आल्याचं पाहायला मिळते. आता बघा, जेव्हा सचिन घुले आणि प्रवीण घुले यांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झाला तेव्हा तो भाजपसाठी मोठा धक्का होता. कारण स्थानिक पातळीवर घुले बंधूंचा मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे नगरपंचायतीतलं राजकीय गणित बदलू शकतं याची जाणीव भाजपला झाली होती आणि म्हणूनच घुले बंधूंच्या राजकीय डावपेचानंतर भाजपचे नगरसेवक अलर्ट मोडवर आले होते. नगरपंचायतीतील तब्बल 10 नगरसेवकांना सोबत घेत त्यांनी मुंबईला जाऊन राम शिंदेची भेट घेतली होती नगरसेवकांनी आणि त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते आणि आम्ही एक संघ आहोत असा सूचक संदेशही घुले बंधूंना देण्याचा प्रयत्न केला होता. आणि म्हणून आता पुढे राम शिंदे कोणती भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं असताना आणि कारण एका बाजूला घुले बंधूंचा वाढता प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या नगरसेवकांची एकजूट, यामुळे आता नगरपंचायतीत मोठा राजकीय संघर्ष निर्माण झालाय. विशेष म्हणजे आता बघा, नगरपंचायतीच्या निवडणुकांनाही अगदी काही महिन्यांचा कालावधी उरलाय कर्जतच्या. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सत्ता बदल झाला तर कर्जतमध्ये नगरपंचायतीत इतिहास घडू शकतो. कारण एका कार्यकाळात 2 वेळा सत्ता परिवर्तन होणं, आता परत तिसऱ्यांदा होणं ही अत्यंत दुर्मिळ आणि राजकीय घटना आहे. आणि जर सत्ता बदल झाला तर मग यामध्ये घुले बंधूंची भूमिका काय असणार आहे? रोहिणी घुलेंना नगराध्यक्षपदावरून हटवावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जी मागणी करण्यात आली त्यामुळे घुले बंधूंना धक्का बसलाय का आणि त्यांचा प्रभाव आता पुढच्या निवडणुकीत किती टिकून राहील, त्यांच्यासोबतचे नगरसेवक कोणती भूमिका घेतील आणि विशेष म्हणजे यावेळी राम शिंदे कोणता मास्टर स्ट्रोक खेळतील आणि राष्ट्रवादी सोडून भाजपात आणि भाजप सोडून शिवसेनेत गेलेल्या घुले बंधूंना रोखण्यासाठी परत एकदा राम शिंदे आणि रोहित पवार एकत्र येतील का, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र घुले बंधूंच्या राजकारणावर आणि राम शिंदे रोहित पवारांचं एकत्र येण्यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.